25 फेब्रुवारी सकाळचे 5:45ची वेळ आणि बसस्थान कोणतं तर स्वारगेटचं, पुण्यातल्या स्वारगेटचं, जे एरवी कायम क्राऊडेड असलेली एकदम प्लेस असते. प्रचंड गर्दी, वर्दळ, सतत दिवस रात्र राज्यभरातून एस टी बसेस येतात जातात, असं सगळं तिथे सुरू असतं. अशा ठिकाणी रेप होतो. त्या रेपमध्ये पुढे आणखी 2 ते 3 दिवस जवळपास जातात. म्हणजे 25 तारखेची सकाळ होते, 26ला ही बातमी सगळी माध्यमांमध्ये प्रसारित होते. त्यानंतर 27 तारीख उजाडते आणि परत मग येते या महिन्याची 28 तारीख आणि साधारण 28 तारखेच्या पहाटे 1:30च्या दरम्यान दत्तात्रय गाडे नावाचा आरोपी शिरूर तालुक्यातल्या त्याच्याच गुणात नावाचं जे वेगळे गाव आहे त्या गावाच्या एका परिसराच्या हद्दीमध्ये तो पोलिस ट्रॅक करतात, सापडतो. 3 दिवसाचा चेस. त्यानंतर आज दिवसभर चाललेली सगळी चौकशी, त्यानंतर त्याच्या केलेल्या मेडिकल टेस्ट, मग त्याचा नोंदवलेला जबाब, हे सगळं होत असताना गोष्टी येऊन कुठपर्यंत पोहोचली आहे तर ती आता कोर्टामध्ये आली. पुण्याचं हे माझ्या मागे आहे पुणे जिल्हा व सत्र न्यायालय. थोड्याच वेळापूर्वी संपूर्ण या सगळ्या प्रकरणात सुनावणी पार पडली. सुनावणीचे मुद्दे तुमच्यापर्यंत पोहोचले असतील, पण ज्या बेसिसवर पोलिसांनी या आरोपीचा रिमांड घेतलाय, कोर्टातले आर्ग्युमेंट तर महत्त्वाचेच आहेत. कारण पोलिसांचं काय म्हणणं आहे, FIR काय रिफ्लेक्ट करते, आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे डिफेन्स लॉयरसुद्धा कशा पद्धतीने आर्ग्यू करतात, या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. पण जो मी मुद्दा तुम्हाला सांगतोय, रिमांड ज्या बेसिसवरती घेतलेत, जे ग्राउंड ज्या पोलिसांनी सगळे रिमांडसाठी मांडलेले आहेत, ते नक्की काय आहेत, आज ते समजून घ्यायचे आहेत. सुरुवात करतो आयोग म्हणजे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर सिनियर PI जे आहेत नांद्रे, त्यांनी एक्झॅक्टली कोर्टात काय सांगितलं. स्मार्टली त्यांनी एकदम एकदम ब्रीफली त्यांनी हा सगळा घटनाक्रम सांगितला आणि घटनाक्रम सांगितल्यानंतरच्या आर्ग्युमेंट्स, मग मी तुम्हाला रिमांड कॉपीत एक्झॅक्टली काय या गोष्टी आपण समजून घेऊ. नमस्कार, मी ओमकार आणि तुमच्या सगळ्यांचं मुंबई तकमध्ये स्वागत. याआधी मी जो ग्राउंड रिपोर्ट फाईल केला होता ST स्टँडवरून, त्यामध्ये मी तुम्हाला नक्की हा घटनाक्रम काय होता सांगायचा प्रयत्न केला. आज तोच त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर म्हणजे तपास अधिकारी जे आहेत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, त्यांनीही कोर्टामध्ये सांगितल्या. साधारण 5:45ची वेळ होती. ती महिला साताऱ्याला जायला तिथे युवती साताऱ्याला जायला उभी होती. 26 वर्षांची युवती तिथे उभी होती. तिला जायचं होतं साताऱ्याच्या साईडला. झालं असं, हा आरोपी म्हणजे दत्तात्रय गाडे तिथे आला. त्याने सांगितलं की अहो ताई, मी इथं 15 वर्ष कंडक्टर म्हणून काम करतोय, बस इथे नाही लागत, बस त्या साईडला लागते. ते म्हटल्यावर नाही दादा, मी नेहमी इथूनच जाते. तर त्याने वारंवार ताई ताई असा उल्लेख केला. हे मी आज कोर्टातल्या नक्की काय घडलं हे सांगतोय. त्याने वारंवार ताई ताई असा उल्लेख केला आणि तिला विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला. म्हटलं अहो, मी 15 वर्ष झाली मी इथं काम करतोय कंडक्टर म्हणून, आज बस त्या बाजूला लागणार आहेत, असं म्हणून चालत चालत हे दोघं जण त्या बाजूला गेले. तर म्हटलं बघा, ही तुमची बस आहे, ही बस आहे म्हटल्यानंतर ती मुलगी त्या बसमध्ये अंधार होता, ती म्हटली नाही अंधार आहे. पण तो म्हटलं नाही, तुम्ही चढा, रात्री बस लागली, सकाळी जाणारे काही लोक झोपलेत. इथून पुढचा सिक्वेन्स अत्यंत महत्त्वाचा आहे, जो कोर्टात आज सांगितलेला आहे तपास अधिकाऱ्यांनी. ज्यावेळी त्यांनी फिर्यादी म्हणजे कोण, पीडित मुलीचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलेलं आहे. त्यानंतर त्या ठिकाणी काही जर प्रत्यक्षदर्शी असतील, जसं की एक ड्रायव्हर होता, जो ड्रायव्हर नंतर CCTV दिसतोय पण तो निघून गेला, तो काय तिथे बसमॅन होता, त्या बसच्या अवतीभोवती होता, तो असेल, किंवा जेव्हा आरोपी सापडला त्या आरोपीचं सुद्धा स्टेटमेंट घेतलं. आणि त्यानंतर हा सिक्वेन्स समोर आला आहे. तो असा आहे की ती मुलगी आधी त्या बसमध्ये चढते, ती फ्लॅश लाईट, ती थोडी बसमध्ये बघतीला कुणीच दिसत नाही, बसमध्ये काळा कुट्टा अंधार असतो. मग ती फ्लॅश लाईट लावते, ती आणखी पुढे पुढे जाते, त्या बसमध्ये तिला कोणीच दिसत नाही, म्हणून बसच्या मध्यातून ती अशी माघारी येऊ लागते. जशी ती माघारी येऊ लागते तसा आरोपी बाहेर थांबलेला असतो, तो लगेच बसमध्ये चढतो आणि दोन्ही दरवाजे लावतो. शिवशाही बसला, ज्या बसमध्ये सगळं झालं, तिला अशा परपेंडिक्युलर याच्यामध्ये 2 दरवाजे असतात. एक जो आपण खालून उघडून चढतो त्यावेळी समोर आपला ड्रायव्हर दिसतो, आणि आपण उजव्या साईडला जातो तिथे आणखी एक दरवाजा त्या बसला होता, जेणेकरून आतमधलं AC कंपार्टमेंट, आणि ड्रायव्हर जिथे असतो तिथे मात्र AC नसतो. सो दोन्ही दरवाजे त्याने पटकन लावून घेतले. ती म्हटली मला गावाला निघायचंय, मी उतरते, तुम्ही बाजूला सरका. त्याने तिचा गळा पकडला, तिला पाडलं, ती रडू लागलेली होती तोपर्यंत, आणि त्याने अत्याचाराला तिच्यावरती सुरुवात केली. यावेळी ती त्याच्या हातापाया पडत होती आणि ती म्हणत होती की तुम्ही मला जाऊ द्या, मला जायचं आहे. आता ती रडू लागल्यानंतर आणखी काही हे सगळ्यामध्ये झालं की याने जो लावलेला दरवाजा होता, तो दरवाजा त्याने परत मागे एकदा वळून बघितलं लागलाय की नाही, आणि त्यानंतर त्याने परत एकदा तिला मागे ढकललं
आणि त्यानंतर पुन्हा त्याच्यावरती अत्याचाराला सुरुवात केली. हा सिक्वेन्स आज नांद्रे जे तपास अधिकारी आहेत त्यांनी कोर्टामध्ये सांगितला. यानंतर घडलं असं की तो उतरून पळून गेला. 26 वर्षांची तरुणी खाली उतरली. तिला या सगळ्यामध्ये काही लगेच सुचत नव्हतं बोलायचं. तिला लगेच तिची जी साताऱ्याकडे जाण्याची गाडी होती ती मिळाली. ती त्या गाडीत बसली, पण बसल्यानंतर तिने पटकन तिच्या एका मित्राला फोन लावला. हे होईपर्यंत साधारण 6:30 पावणे 7 झालेले होते. तिने फोन लावला, तिची बस तोपर्यंत निघालेली होती आणि फोन शेवटी त्याच्या मित्राने तो उचलला. फोन उचलल्यानंतर तो म्हटला की जर असं घडलं असेल तर तू तिथून असशील, तिथे तू खाली उतर आणि तू पोलीसमध्ये तक्रार दे. हे कॉन्व्हर्सेशन झाल्यानंतर ती मुलगी हडपसरपर्यंत बस गेली होती. तिथे ती उतरते, तिथून ती माघारी पोलीस स्टेशनला येते आणि साधारण 9च्या दरम्यान या सगळ्या प्रकरणामध्ये FIR नोंद होते. FIR रजिस्टर झाल्या झाल्या बीट मार्शल म्हणजे एक तिथे जे त्या ठिकाणी फिरत होते ते पेट्रोलिंग करणार ते आणि पोलीस स्टेशनमधले दोघं जण जे सकाळच्या शिफ्टला इथे आलेले होते हे तत्काळ त्या आगार प्रमुखांकडे जातात. आगार प्रमुख तोपर्यंत आलेले नव्हते, पण तोपर्यंत तिथे बसचे जे ह्याच्यावरती होते तिथे ते जातात आणि तिथे गेल्यानंतर तिथल्या कन्सर्न ऑथॉरिटीला ते भेटतात. आता मुद्दा असा आहे की हे सगळं भेटल्यानंतर त्यामध्ये एक प्रश्न उपस्थित होतो ज्याचा आज कोर्टाच्या याच्यामध्ये उल्लेख नाही झाला की बस तिथे रात्री थांबली होती तर ती नक्कीच सकाळी लवकर जाणारी असेल, पण ती सकाळी लवकर गेलेली नाहीये. बस तिथेच थांबली. जर 9 वाजेपर्यंत FIR रजिस्टर झालेली होती, त्यानंतर जर पोलिसांनी सांगितलं असेल अथॉरिटीने की ती बस तिथेच थांबवा कारण एव्हिडन्सेस गोळा करायचे त्यातून फॉरेन्सिक लॅबला यायची, तर ठीक आहे. पण आजही पोलीस अजून या गोष्टीचं उत्तर देऊ नाही शकले किंवा त्या बाजूने कदाचित अजून तपासाचे अंग त्यांनी चेक केलेत की नाही याबद्दल शंका यासाठी उपस्थित होते की वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मी दुपारी बोलल्यानंतर या सगळ्या प्रकरणात नक्की जर बस सकाळी लवकर जाणार नव्हती तर तिथे स्टँडच्या मध्यमध्ये बाई कशी काय उभी होती. साधारण काय एक्सपेक्टेड असतं की ज्या बसेस लवकर जातात त्या आधी पुढे उभ्या असतात आणि त्यानंतर बाकीचा जो स्टँडचा बफरिंग एरिया आहे किंवा पार्किंग एरिया आहे तिथे ज्या नंतर जाणाऱ्या बसेस असतात त्या उभ्या असतात. पण जर तसं नव्हतं तर मग एक प्रश्न उपस्थित होतो तो असा आहे की आगारात अधिकाऱ्यांना या गोष्टी तिथे जे कोणी त्यावेळी ड्युटी होते त्यांना खरंच माहिती होता का की असं काही झालंय आणि त्यामुळे संबंधित बस तिथून हलली नाही. हा एक महत्त्वाचा प्रश्न. आता आपण रिमांड रिपोर्टकडे जाऊ. आज ज्या बेसिसवरती हा संपूर्ण रिमांड झालेला आहे त्या रिमांडमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि शेवटचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे यासाठी कारण आपण किती भावनिक या सगळ्या प्रकरणात असलो किंवा आपल्याला वाटत असलं आरोपीला शिक्षा झाली पाहिजे वगैरे तरी सुद्धा ॲट द एंड तुमचे माझे इमोशन्स नाही. कोर्टरूममध्ये आणि कोर्टाच्या पायरीवरती कायद्याचा कस लागेल अशा आर्ग्युमेंट्स केल्या जातात आणि त्याच बेसिसवरती संपूर्ण खटले पुढे जातात. तिथे पब्लिक आउटरीच काय आहे, आपल्या भावना काय आहेत याचा साधारण कुठेही कॉग्निझन्स घेतला जात नाही.